मनाला बसली होती काय? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटच आहे, फक्त खोटं आहे का सांगा. पुरींची चाळी माहीत नसते आईला, सगळं माहीत असतंय. मुलगी मुलगा पाहायलाही होती, बसत्यालाही होती, साखरपुड्यालाही होती, माहित नाही का आईला? बामट्याचं सोंग घ्यायचं. म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, 2 झाले आताशी, अजून 16 पोर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा आरोत काय ना, फास्टमध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तिसरा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला 3ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट, रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहा आत बुडून खातात. काय बिस्किट काय तर आहे. ते कोलगेटच्या जाहिरातीत एक म्हातारी कुठून आली, तिचा एक शोध लावला पाहिजे. बरं ना, काय रे कराट म्हातारी ऊस कोलगेट लावते, पोर ऊस फोडते. अरे फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय माणसं काही करायचं आपलं बावळाटावाने, काही खायचं, काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐका आता. पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही, आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे, अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सर. आणि माझ्यासारखा कोणीच नाही, हा होतो अहंकार. किती पोर झाले? करेक्ट 6. आणि 7वा पोरगा आहे म्हातारीचा मी नसल्यावर कीर्तन कोण वाजेल, मी नसल्यावर चाल कोण म्हणत, मी. 7वा पोरगा. 8वा पोरगा तू. 9वा पोरगा तुझं. 10वा पोरगा माझं. असे 10 पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळीपासून या बाबळीपत इकडली अख्खी इकीन. करेक्ट. पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग करेक्ट. एवढंच ते म्हणते, बापाचा नाही. काय लोक हुशार झाले. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक? मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी ये, आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. ही कोणची पोर आहेत म्हातारीची. तुम्ही नवी नवरी पाहिली का? मला म्हणलं नवी नवरी. हा, नवी नवरी पहा, कुठं काय लावीन. इथल्या फटीत चमकी, हिरव्या बांगड्या, मग इथवर बांगड्या, लिपस्टिक, फेअर अँड लवली, तळपायाला मेहंदी, नख पालिश, लाली, लईच मेकअप हो. आणि बोलताना कोणत्या गुरुजी का होती, व्याकरणाला काय कळत नाही, एकदम सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा, कुठंही टिंब देती मग मावाने आपलं. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. खरं आहे का खोटं आहे? एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. ती वा नाही म्हणत, वाव अय्या वाव. आणि येईन त्या पाहुण्याला पाया पडा येते ती. 5-50 रुपये मिळाले त्या पाया पडायचे. आणि लगेच पाणी आणि चहा. आता ती सासू बोळी, ती बिचारी, ती म्हणती माया पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाया.
हा मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई. लई भारी वस्तू मिळाली. मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागतो, पण देवानं घरानं ऐकलं. शेळ्यांचंही पाहती, कोंबड्यांचंही पाहती, भांडे घाशीती. मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला तिनं येसन घातली का मग तिला विचारायचं कसं काय, काय सांगतीन काय ऐकती बाई. हाय ते बरे ग, हाय ते बरे. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलल. पार पप्या बा कामातून गेला बाई. भांडे घासू लागतो, धुणं धुवू लागतो. आता तर एवढ्यात हातरून नाही टाकू लागतो. फार कामातून गेला बाई मा पप्या. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तर त्याला दूध निघत, नाही तर दूधच निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पप्पाला पोराला काहीतरी असं म्हणणारे माया पुढं बसल्यात आता. आता 10 पोरं झाली बरं का. म्हातारी लय मोठी आहे. तुम्ही म्हणाल म्हातारी मारायची का वा, आपण फास्ट मध्ये मारू म्हातारीला. आता 10 झाले पोरं, ध्यानात ठेवायचे बरं का. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मी, तू, तुझं, माझं. आता म्हातारीला पोरी आहे 6. पहा आता एक पोर. लय मोठा परपंच आहे म्हातारीचा. आणि त्या म्हातारीच्या एकाच पोरीचं नाव आहे पहिल्याच आशा. आज तुम्ही मी सगळे कशात आहे. आशा. पगार वाढल, पाहुणा येईल. पोरांचं म्हणणं पाहुणे येतील, पगार वाढल. आशा. आणि त्या म्हातारीच्या दुसऱ्या पोरीचं नाव आहे इच्छा. आता पुरी मोजा पटकन. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा. 10 16. आणि 16 पोर एकट्या म्हातारीला आहे. आणि म्हातारीला आला याच्यात. आता म्हातारीचे 16 पोरं आपल्याच्यानं तर मारणं शक्य नाही, शक्य नाही. काम, क्रोध. मग आपण म्हातारी मारायचं नियोजन करू तर बाकीची मरतील. पण म्हातारी इतकी नंगाट आहे. तिला एक मैत्रीण आहे आणि मुलगी आहे. तिचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेचं तिचं बरं आहे. कोणचं गेलं बॉम्बालं मायेचं. आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं. पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे. प्रियकर म्हणजे हा पोरांनो सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. हा आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला. गाडी चालवायला कोण आहे. पटापटा बोला. पोरग. पाठीमाग पोरगी बसली. ही ती बसली का त्यानं बसवली. बस. आता हे मी बोललं असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय करणार. पटकन बोला. गाडीवर पोरगा बसला. गाडी चालवायला कोण आहे. पोरगा. त्याचे दोन्ही हात कुठे हँडलला. माग कोण बसली. पोरगी. जोरात बोला, सगळ्यांना ऐकून गेलं पाहिजे. ती बसली का त्यानं बसवली. ती बसली. करेक्ट. हा बरं. तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला. तिनं. बरं चला पटकन. तिनं मेसेज टाकला होता का त्यानं. अरे तुला का आलता का काय एखादा मेसेज. एवढंच आपले दिवस बोगस गेले रे. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी फक्त गोत्यात काय येतो महाराज खरं बोलतो. त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची आपण बोललो ते ना राग आला असता. हा पोर ये हुशार. तू कितीला आहे रे. तू कितीला आहे. 8वी. सेमी का मराठी. सेमी. बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस. सॉलिड. करेक्ट. वॉटर. नीट बसे. मिल्क. लिक्विड. तू गुरुजीच आहे का. सर्व्हिसवालाच आहे तू. तुझे वडील सर्व्हिसला आहे ना. हा तू कितीला आहे रे. तू हा
9वीला? 10वीला कोण आहे तुमच्यात? ते म्हणते 10वीला तुम्ही नाही हो 10वी. त्यांना माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ 10वी नको काय. मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का? मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज? यावर्षी मराठीला 100 मार्क. बा आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही? का 100 मार्क मराठीला? मी एका शिक्षकाला म्हणला त्या मुलाला 100 कशी शक्य? तुम्हाला म्हणला तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. तुम्हाला त्या पोरांना 20 पैकी किती झाली? 20. आता प्रश्न कितीचा राहिलाय? 15चा. 15 मध्ये 3 विषयाला सरासरी आहे, हे 3 भाषांनाही सरासरी आहे, आणि या 3 राहिलेल्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणिताला आणि विज्ञानालाही सरासरी. मग त्या पोराला 100 पैकी 5च मार्क पाडायचे. असं बोललं का इंद्रिकरांनी शिक्षकांची खिल्ली उडवली, दिले ठोकून. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसा त्या, खपा खप खपा खप. तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हे मातृपितृ पूजन नाहीये, हा मातृपितृ सोहळा नाहीये, हा ह्या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना, हा धर्माचं काम आहे. आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे. तुमचं काय मत आहे? आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या. तुम्हाला पहिलं एकत्र या. तुम्ही जर सगळेजण एकत्र मनगटात राहिले तरच धर्म वाचेल. तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्यावडीत राहिले तर धर्म संपला. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणा अगोदर सगळं बाजूला, अगोदर धर्म मग बाकीचं. आज महिला मंडळ आपण एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही मी जर भांडतच राहिलो तर राहिलंय काय जगात? काय राहिलंय? होणाऱ्या घटना तर घडतात, घडणारी ती गोष्ट घडून जाते. किती वाईट आहे महाराज. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. मेणबत्तीचं तेल अंगावर पडलं तर माणसं मेणबत्ती टाकून देतात. 25 माणसं आहेत महाराज. डोळ्या देखत जळून मेली तर बापाला मुलगा ओळखू आला नाही, मुलाला बाप ओळखू आला नाही. कालचं चित्र आहे. साधा मृत्यू आहे महाराज. किती मेले? 25. जाळलेत एकत्र. कोण कोणाची आई आहे तपास नाही. शहर पण तुम्ही 1-2 मिनिटं कल्पना करा. महिला मंडळ तव्याचा जर चटका बसला तर माणसं पक्कड घेतात, नाही तर फडकं घेतात. आज रात्रीचं आग लागली आणि प्रत्येक अवयवाला चटका बसून मरायचा आहे. काय चित्र आहे का? तुम्ही करा ना, 2 मिनिटं कल्पना करा. आणि त्याचं सुद्धा या मंडळीने 3 दिवस पॉलिटिक्स केलं. त्याला 3च वाक्य बोलावं लागत होते यांनी फक्त. असं कधी घडू नये, हा प्रसंग कोणावर येऊ नये, आणि ज्यांच्यावर आला त्यांना दुःख पेलवण्याची ताकद यावी. याच्यापेक्षा काय पाहिजे होतं? याचं याने 3 दिवस भांडवल केलं. आता मेलेल्या माणसाची जर अशी स्थिती आहे, आज जर समजा त्या घरामध्ये, त्या 25 घरांमध्ये ओळख होतं, कोणी कोणाला आलं नाही. पण सांगा महिला म्हणजे त्या घरामध्ये जर यदा कदाचित मुलगा, आईन, बापच तिघही असतील तर काय राहिलं घराचं? किंवा आई वडील असतील आणि मुलगा असेल, काय राहिलं होत्या घराचं? तुम्ही एक निरीक्षण करा ना. तुम्ही ना 1-2 मिनिटं फक्त डोळ्यापुढं चित्र आणा की आपण पेटतोय. एवढं चित्र आणा डोळ्यापुढं, आपण पेटतोय. एकही काच फुटेल नव्हती त्या आधीच. तुम्ही विचार करा, आपण पेटतोय अशी कल्पना करा बरं. कल्पना तरी सण होती का आपल्याला? आज त्या कुटुंबांवर प्रसंग आले महाराज.
पहिलं शब्द आहे म्हातारीचा आशा इच्छा वासना, आणि हे 16 पोरं, आणि त्याच्यात ती म्हातारी इच्छेच ऐकते आणि त्या इच्छेला एक प्रिय करे. इथं आपण होतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.